नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरच्छिदे। आचार्य श्री अमृतचंद्र द्वारा उपदिष्ट आत्मा की 47 शक्तियाँ। इसका प्रतापण होय खंडित, अजब प्रभुता जीव की सब गुण सभी में व्यापते, यह आत्मशक्ति सदैव की। सत्तेचाळीस शक्ती पाहत आहे, त्यामध्ये पहिली शक्ती जीवत्व शक्ती। तर जीवत्व शक्तीचं आपण बघितलंय लक्षण की जीव अमर आहे, कधीही मरत नाही। मिथ्या दृष्टी आपला जीव कुठे ठेवतो? जिथं जीव नाही तिथं सोडून बाकी सगळ्या अनंत वस्तूमध्ये आपला जीव ठेवतो। म्हणजे जीव आपल्यामध्ये पण स्वतःमध्ये जीव पाहत नाही आणि बाकी सगळ्या विश्वातल्या अनंत वस्तूंमध्ये जीवपणा शोधतो। म्हणूनच त्याची मान्यता कशी आहे? उलटी आहे, मिथ्या दृष्टी आहे। आणि सम्यक दृष्टी कुठं पाहतो? जीव स्वतःमध्ये पाहतो, बाह्य वस्तूमध्ये पाहत नाही। हे बरोबर दोघांमध्ये उलट आहे। आपण पण पाहायचंय आपला जीव कुठं आहे। म्हणून प्रत्येक शक्ती 3 प्रकाराने लावायची, 3 प्रकारे भेद विज्ञान करायचंय। एक तर सांगितलं की भाव कर्म, द्रव्य कर्म आणि नो कर्म, ह्या प्रत्येकापासून भिन्न शक्ती लावा, प्रत्येक शक्ती। मग जीवत्व शक्ती, मग जीव कुठं आहे सांगितलं? राग द्वेष कशाय करण्यामध्ये जीव नाही, ते भाव कसे? अजीव आहेत। म्हणजे राग द्वेष जीव नाही, त्यावर मी जगत नाही। मग आपल्याला काय वाटतं? माझा कशाय पूर्ण व्हायला पाहिजे, नसेल होत तर क्रोध येतो आणि पूर्ण झाला तर लोभ होतो। म्हणजे काय आहे? अशा रीतीने आपल्या कषायाचं पोषण करतोय, परंतु तो कषाय म्हणजे मी जीव नाही हे समजलं तर कितीतरी अनर्थ टळतील, संसारच संपेल। मग परत सांगितलं की द्रव्य कर्म, कर्मामध्ये जीव आहे का? 8 कर्मामध्ये, त्यामध्येही माझा जीव नाही। ते कर्म तर काय आहे? पापाचं फळ आहे। मग त्यामध्ये माझा जीव आहे का? नाही। पुण्याचं फळ मिळतंय, तिथंही माझा जीव नाही। त्यामुळे सहज काय होणार आहे? कर्माच्या उदयामध्ये न्यायक राहील। आणि नो कर्म शरीर, शरीराचे रोग जे काय ऐकतोय आपण, कोरोना, मग त्यामध्ये जीव आहे का माझा? त्या जीवाणूंमध्ये जीव आहे का? नाही। पण किती घाबरलोय, जीवत्व शक्ती ऐकतोय तरी सुद्धा कोरोना संबंधी भीती आहे का नाही? किती भीती वाटतेय। हा तर सामान्य रोग आहे, शारीरिक रोग आहे, संसर्गाने होणार आहे। म्हणजे काय फक्त किती तुच्छ आहे, परंतु आचार्यांनी तर काय सांगितलंय? मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योग जे आश्रवाचं कारण आहेत, हे करुणा आहेत ना। मिथ्यात्व रूपी कोरोना, असंयम रूपी कोरोना, कषाय रूपी कोरोना किती भयंकर आहे। भवाभवामध्ये आपल्याला नष्ट करतायत, क्षणाक्षणामध्ये जन्म मरण करावं लागतंय, अशा निगोत पर्यायामध्ये नेतायत।
म्हणून सांगितलं की काय आहे, काही होईल, कर्माच्या उदयात तू जिवंत राहशील नाही राहशील, परंतु काय चिंतन कर, कोरोना आला तरी त्याला सांग मी कसा आहे, जीवत्व से ही आत्मा जीता सदा मरता नहीं. घाबरू नको, यमाला सुद्धा सांग मी अमर आहे, तू काय मला मारतोस, माझ्या जीवाला तर तू मारू शकत नाही, मी कुठं ना कुठं तरी आहेच. अशा रीतीने चिंतन केलं असताना शांती मिळते. मग चितिशक्तीमध्ये लावा, चैतन्यामध्ये सुद्धा. राग द्वेष हे चेतन नाहीत, जड आहेत. जसं दगडाच्या कोणी विचार करतो का दगडाचा, दगडाला जसं जड समजतो, तुच्छ लेखतो, तसं हे राग द्वेष म्हणजे जड आहेत. तरी पण काय आश्चर्य, ह्या राग द्वेषाच्या अधीनच होतोय. करू नको म्हणलं तरी सुटत नाही, वीतरागी हो म्हणलं तर जमत नाही. जे जड आहे ते करायला जमतंय. किती उलट पुरुषार्थ चाललाय, आश्चर्य नाही का? अरे हे तर काय आहेत, जड भाव आहेत, ते जाणत नाहीत स्वतःला. तसंच कर्माचा उदय पण जड आहे. त्या उदयाला काय कळत नाही मी पापाचा उदय आहे, मी त्याला त्रास देतोय, मग का घाबरतो? आणि शरीर आदी ते पण सगळे जड आहेत, त्यापासून भिन्न मी चेतन आहे. मग तसंच दृष्टी शक्ती, ज्ञान शक्ती, त्यामध्ये पण पहा की हे राग द्वेष भाव अज्ञान आहेत. कर्माचा उदय, शरीर आदी सगळं अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे ते स्वतः जाणत नाही. आणि जे अज्ञान आहे त्याच्या मागं लागतो का? जसं व्यवहारामध्ये कोणी अज्ञानी आहे म्हणजे ज्ञान नाही त्याला, तर त्याला किती तुच्छ लेखतो आपण, त्याच्याकडे लक्ष पण देत नाही. म्हणजे अज्ञानी असेल तर तिकडे बघत पण नाही, त्याला समजतो तो अज्ञान आहे. मग हे सगळे राग द्वेषादी भाव शरीरादी अज्ञान आहे, ज्ञानानं शून्य आहे. मग त्याच्या मागं का लागतोय ज्ञानी? संस्कार केलेत ना, त्यामुळे इतकं विवश होतो की ज्ञान भाव करायला त्याला कष्ट वाटतात, होत नाहीत. म्हणून सांगितलं की काय आहे, संस्कार कर, ज्ञानमय आहे. मग परत सुखशक्ती, किती सुंदर सांगितलं सुखशक्तीनं. तर कुठं सुख आहे? राग द्वेष करण्यामध्ये सुख आहे का? नाही. आम्हाला बरं वाटतंय, क्रोध करायला लागला, चिडायला लागला तर त्याला आणखी तो क्रोध वाढवण्यामध्ये, त्याची स्फूर्ती करण्यामध्ये आनंद येतोय, क्रोधामध्ये सुख दिसतंय. किती म्हणजे विचित्रता आहे, कषायांमध्ये सुख वाटतंय. म्हणूनच म्हणायचं ना, ध्यान करतोय का? नाही विचारायचं नाही असं, ध्यान करतोय का? काय विचारायचंय? वितरागतेमध्ये आनंद वाटतोय का कशाय करण्यात आनंद वाटतोय? जर ध्यान करत नसेल, स्वतःला जाणत नसेल, म्हणजे काय? कशायामध्येच आनंद मानतोय. म्हणून सांगितलं की काय आहे, बाहेर काय अडकलाय? शरीरामध्ये सुख नाही, कर्मामध्ये, पाप कर्माच्या उदयात दुःख नाही. म्हणजे दुःख दिसतंय, परंतु तो पाप कर्माचा उदय मला सुख स्वभावाला नष्ट करू शकत नाही. पुण्याच्या उदयात पण सुख नाही, तो तर सुखाचा बागुलबुवा आहे, ठग आहे. पुण्य तर उलट फसवतंय. पाप कर्माच्या उदयात एक वेळ भाववासन होतंय की मी दुःखी आहे, पण पुण्याच्या उदयात कळतच नाही की मी दुःखी आहे म्हणून. रौद्र ध्यान करताना किती मजा येते, आनंद वाटतोय, पण त्याचं फळ नरक जेव्हा मिळतं तेव्हा कळतं की किती वाईट आहे. म्हणजे पुण्य तर जास्त दुःखाला कारण आहे. एक वेळ पाप दुःखाला कारण कमी असेल, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर आहे सगळं. म्हणून सांगितलं की काय, सुखशक्तीनं सांगितलं, संसारामध्ये कोणताही जीव पूर्ण दुःखी नाहीच,
पर्यायात सांगितलं बरं का. स्वभाव तर सगळे स्वभावानं सुखीच, काही फरक नाही. परंतु पर्यायामध्ये सुद्धा कुठलाही जीव पूर्ण दुःखी नाहीच. कुठला ना कुठला सुखाचा अंश त्याच्याकडे असणारच. आणि पर्यायामध्ये कुठलाही जीव संसार अवस्थेत पूर्ण सुखी नाहीच. काही ना काहीतरी असा त्याचा उदय सुद्धा केवलींना सांगितलाय. आता त्याचं कार्य नाही दिसून येत, पण सांगायचं काय आहे तिथं, म्हणजे कुठलाही जीव पूर्ण सुखी नाही संसारात. मग का अडकलाय? मग जेवढं सुखाचा अंश प्राप्त झालाय त्यामध्ये समाधान मान, संतोष प्राप्त कर. ज्यामुळं काय होईल, तुझ्या परिणामामध्ये विशुद्धी वाढेल. आणि त्या विशुद्धीमुळं काय होईल, आता जी तुला दुःख झालतं कशामुळं झालंय, संक्लेश परिणामांमुळे दुःख मिळालं होतं. मग त्या विशुद्धीनं त्याची निर्जरा होईल. आणि स्वभाव सुखाला जाणलं तर काय बोलायचं, मग खरोखर पर्यायामध्ये अनंत सुखी होशील. म्हणून काय चिंतन करायचंय, काही ना काही तर पाहायचंय. कोरोना झालाय, बरोबर आहे, दुःख आहे, परंतु त्याच्याबरोबर काय काय चांगलं आहे. आपल्याला आता सगळं विचार करण्याची क्षमता आहे, पंचेंद्रिय पर्याय प्राप्त झाली आहे. किती किती सांगायचंय, किती सगळी अनुकूलता आहे, धर्म ऐकायला मिळतोय. उलटा आपला अतिशय पुण्याचा उदय की आपल्याला खरा मार्ग मिळाला, अनंत भव तरण्याची गुरु किल्ली मिळाली, मोक्षाचा उपाय मिळाला, साक्षात मोक्षच मिळालाय. मग त्याच्या पुढं काय हा तुच्छ उदय, गवताच्या काडीसारखा सुद्धा नाही. हा होईल त्रास, पापाच्या उदयात त्रास होईल, रडू गोंधळ घालू सगळं होईल. महापुरुष झाले त्यांना सुद्धा काय संकट आली नव्हती का? त्यांना सुद्धा संकट आलती. त्या संकटामध्ये ते रडले पण होते. सुरुवातीला सीतेला जंगलात पाठवलं तेव्हा ती रडत होती, असं नाही की हसत होती. तिनं सहज सहन केलं, रडले घाबरले, पण त्यातूनच त्यांनी पुरुषार्थ केला. मग सांगितलं की काय बसलाय घेऊन, म्हणून तुला कोणीही दुःखी करू शकत नाही. दुःख नावाची शक्तीच नाहीये, त्यामुळे तू कधीच पूर्ण दुःखी होणार नाही. म्हणून काय ठेवू नको, कर्माच्या उदयामध्ये आपली सुखशक्ती पाहू नको, स्वभाव सुखमय पहा. मग वीर्य शक्ती सांगितलं. वीर्य शक्तीमध्ये काय सांगितलं, मग आपली शक्ती राग करण्याची नाही, भाव कर्मापासून भिन्न असं वीर्य आहे. म्हणजे राग करण्याची, द्वेष करण्याची, विभाव भाव करण्याची आपली शक्ती नाही. त्याच्यामध्ये आपली शक्ती वाया चालली आहे. आणि त्यामुळं काय होतंय, थकतो, दमतो आणि परत अनंत भ्रमण वाढतंय. मग कर्माचा उदय भोगण्याची सुद्धा शक्ती आहे का आपल्यात? आम्ही काय म्हणतो, नाही, पाप कर्माचा उदय सहन करण्याचं वीर्य आमच्यात नाही बरं का. आणि पुण्यकर्माचा उदय असेल तर पुण्याचं फळ ते सहन करण्याचं वीर्य आमच्यात, असं आहे का? म्हणजे पापामध्ये वीर्य नाही आणि पुण्यात वीर्य आहे, असं वीर्य आहे का? वीर्य गुण पाप असो नाही तर पुण्य असो, दोन्हीच्या फळाला भोगण्याची शक्ती आमचं नाही, म्हणजे ते आमचं वीर्य नाही. म्हणून त्या पापाच्या उदयामध्ये पुण्याच्या उदयात शक्ती का घालवतोय? म्हणून एक वेळ म्हणलं ना, पापाचं फळ चांगलं म्हणलं का, म्हणलं तर पापाच्या फळामध्ये भाववासन होतंय की तू संसारी आहे, दुःखी आहे. आता तर त्यातनं तू बाहेर पड. आता पुण्याच्या मागं लागू नको, खोट्या सुखाभासाकडं. तर पाप पुण्याच्या अतीत अशा सिद्ध खऱ्या सुखाकडं तू जा. हे पाप कर्माचं उदय आपल्याला सांगतोय, आठवण करून देतोय. म्हणून पाप पुण्यामध्ये आपलं वीर्य घालू नको, तर कुठं वीर्य घालो, सिद्ध होण्यामध्ये, अनंत वीर्य प्रगट करण्यामध्ये आपलं वीर्य लाव. असं काय बस एका जागी बसूनच करायचे असं नाही. कुठलीही अवस्था असो त्यामध्ये आता ऐकतोय आपण, ऐकता ऐकता लगेच आपली शक्ती कुठं लावा, स्वतःकडं. हा मी आहे, सर्वापासून भिन्न आहे, स्वतंत्र आहे, सुखी आहे,
आपल्याला जो शब्द सोपा वाटेल तिथून लगेच या स्वतःकडे निर्णय करा. हितच वीर्य लावण्यासारखं आहे. म्हणून सांगितलं की काय आहे, वीर्य शक्तीनं सांगितलं की स्वतःकडं वीर्य लाव. मग पुढे आता सांगतात प्रभुत्व शक्ती. मग प्रभुता कुठं आहे? राग द्वेष करण्यामध्ये. कशाय करण्यामध्ये प्रभुता दाखवतो? बघा, त्यांनी मला त्रास दिला तर मी त्याचा कसा मुळा सकट बदला घेतला. म्हणजे काय प्रभुत्व दाखवतोय? वैराचं प्रभुत्व दाखवतोय. क्रोधाचं प्रभुत्व दाखवायला गेलाय दुसऱ्याला. किंवा त्यांनी मला मदत केली तर मी त्याला किती उपकार केले. म्हणजे कशाचं प्रभुत्व दाखवतोय? मान करण्यामध्ये. मान म्हणल्यावर काय बोलायचं? मोठेपणा समजतोय. म्हणजे मान करण्यात आहे का प्रभुता? नाही. कुठल्या कर्माच्या उदयामध्ये प्रभुता नाहीये. पुण्याचा उदय आला म्हणजे मी प्रभू झालो, हाय का असं? असं नाही. पुण्याचा उदय पापाच्या उदयाला घेऊन येणारच आहे. म्हणून कसली प्रभुता पुण्याच्या उदयामध्ये? म्हणजे पुण्याच्या उदयात स्वतःला श्रेष्ठ समजू नको. कारण स्वतःला श्रेष्ठ समजला की त्याचं फळ पापाचा उदय येणार. आणि पुण्याच्या उदयामध्ये आपली प्रभुता पाहिली तर काय होणार आहे? पाप पुण्याच्या अतीत होणार. मग शरीरामध्ये काय, संसारामध्ये आपली प्रभुता नाही. अशा रीतीने ह्या सगळ्या आपण शक्ती पाहिल्या. म्हणजे 3 प्रकाराने भेदविज्ञान करायचंय. आता सांगतात विभुत्व शक्ती. विभुत्व शक्तीनं काय सांगितलं भजनामध्ये? सब गुण सभी में व्यापते, यह आत्मशक्ति सदैव की. बघा, विभुत्वाचं भावासन होतंय का? मी विभू आहे. काय जाणायचं आता विभू म्हणजे? म्हणून सांगितलं की काय आहे, सगळे गुण एकमेकांमध्ये व्यापून आहेत. विभूचा अर्थ व्यापक, पसरलेला. मग तिथं काय सांगितलं? प्रत्येक गुण, प्रत्येक शक्ती अनंत शक्तीमध्ये व्यापून आहे. म्हणजे एका शक्तीचं रूप दुसऱ्या शक्तीमध्ये आहे. कसं? तर उदाहरणांनी बघा, अस्तित्व गुण आहे. तर अस्तित्व गुण सगळ्या अनंत गुणांमध्ये व्यापून आहे. म्हणून ज्ञान आहे. ज्ञानाला आहेपणा कधी आला? अस्तित्वामुळे आला. सुख आहे, चारित्र्य आहे, श्रद्धा आहे. म्हणजे आहेपणा कशामुळे आलाय? अस्तित्वामुळं. जर अस्तित्व गुण नसता तर ज्ञान सुख राहिलंच नसतं. म्हणजे आता ही जीवत्व शक्तीच घटवा. जर जीवत्व शक्ती नसती तर ज्ञान जिवंत राहिलं नसतं अनंत काळ. सुख अनंत काळ जिवंत राहिलंच नसतं. मरून गेलं असतं पाप कर्माच्या उदयात. पण तसं होत नाही. म्हणून सांगितलं की काय आहे, अस्तित्व गुण, जीवत्व शक्ती सगळ्यामध्ये व्यापून आहे. तसंच ज्ञानामध्ये सुख व्यापून आहे, सुखामध्ये ज्ञान व्यापून आहे. अशा रीतीने एक गुणाचं दुसऱ्या गुणामध्ये रूप आहे. त्यामुळे सगळ्यांचं काय भांडण होत नाही. सगळे सेपरेट राहत नाहीत, एकमेकाशी मिळून मिसळून राहतात. परस्पर विरुद्ध धर्म सुद्धा गुण्या गोविंदानं राहतात. कशामुळं? तर ह्या विभुत्व शक्तीचा उपकार आहे. त्यामुळं सगळे अनेकांत वस्तू राहते टिकून. नाहीतर काय म्हणल, नित्य म्हणल अनित्य निघून जा, तुझा माझा काय संबंध नाही. अनित्य म्हणाल, नित्य येऊ नको तू माझ्याजवळ. पण नित्यामध्ये अनित्य, अनित्यामध्ये नित्य आहे. अशी सुंदर वस्तू राहते. बघा किती विभुत्व शक्तीचं महत्व आहे. पण कधी विचार करतोय का? कुठं विचार करायला वेळ आहे? कुठं विभुता मानतोय? संसारामध्ये, संसाराचा पसार तिथंच व्यापून बसलोय आम्ही. त्यामुळे कुठं विभुता दिसणार आहे आमची? म्हणून सांगितलं की काय आहे, आत्मा चेतन शक्तीमुळं चेतन आहे. एकच म्हणजे थोडा कथनचित भेद करूया आपण. आता आत्म्यामध्ये अनेक शक्ती आहेत, अनंत शक्ती आहेत.
त्यातल्या चेतन शक्तीनं तो कसा आहे, चेतन आहे. पण बाकीच्या शक्तीनं तो अचेतन आहे. म्हणजे सुख शक्ती जाणत नाही स्वतःला सुख, म्हणजे काय झालं, अचेतन. वीर्य शक्ती अचेतन. किती आता सगळ्या शक्ती बघितल्या ना, प्रभुत्व शक्ती, विभुत्व शक्ती अचेतन आहे. म्हणजे फक्त चेतन शक्तीमुळेच तो चेतन आहे आणि बाकीच्या अनंत शक्तीच्या अपेक्षेनं अचेतन आहे. परंतु या विभुत्व शक्तीमुळं चेतन शक्ती सगळ्या अचेतन शक्तीमध्ये व्यापून आहे. त्यामुळं सगळ्या शक्ती चेतन झाल्या. सगळ्या शक्तीच नाही तर सगळ्या शक्तींचा धारक आत्मा पूर्ण चेतन बनला. आणि पूर्ण आत्मा चेतन बनला म्हणूनच तो अभेद वृत्तीचा विषय बनतो. बघा बघा किती विचार आहेत. ह्या विभुत्व शक्तीमुळं आत्मा अभेद वृत्तीचा विषय बनू शकतो. अभेद वृत्ती म्हणजे काय, एका शक्तीतून पूर्ण आत्मा जाणणं, त्याला म्हणलं अभेद वृत्ती. जसं आपण म्हणत नाही का, एखादा त्याचा गुण बघून, काय एखादा हुशार आहे, मग त्याच्या हुशार गुणाकडून काय म्हणतो, हा बघा विद्वान आहे. म्हणजे अभेद वृत्ती केली, एका गुणाकडून अखंड वस्तू बघितली. तसं इथं चेतन शक्ती, त्या चेतन शक्तीतून अखंड आत्मा, मी चेतने, असा अभेद वृत्तीचा विषय का बनतोय, तर ही विभुत्व शक्ती आहे. बघा, विभुत्व शक्तीमुळं अनेकांतमय वस्तू टिकू नये. विभुत्व शक्तीमुळं अभेद वृत्तीचा आत्माविषय बनू शकतो, की जो आपल्याला मुक्तीला कारण आहे. किती उपकार आहेत विभुत्व शक्तीचे. अशी प्रत्येक शक्ती महान आहे. एक जरी शक्ती नसेल तरी काम चालणार नाही. एक वेळ बाहेर काय म्हणायचं, ते शरीराचे अवयव, एखादा अवयव बंद झाला, एखादा पार्ट काम करत नसेल तर दुसऱ्या अवयवावर त्यावर जगू शकतोय. परंतु इथं तर एक शक्ती जरी कमी झाली तर आत्मा, वस्तू, कुठलीही वस्तू राहू शकणार नाही. म्हणून सांगितलं की काय आहे, कुठं व्यापतोय, स्वभावामध्ये व्याप, परामध्ये व्यापू नको. म्हणजे काय सांगितलं थोडक्यात, विभुत्व शक्तीमुळं पूर्ण आत्मा व्यापू नये. म्हणजे एक शक्ती पूर्ण मध्ये व्यापू नये ह्याचा अर्थच काय, ती वस्तू पूर्ण आत्मा चेतन आहे, पूर्ण आत्मा ज्ञानी आहे. म्हणजे ज्ञान कसं आहे, अखंड आहे. चेतना कशी आहे, अखंड आहे. सुख कसं आहे, अखंड आहे, कारण पूर्ण व्यापले ना. म्हणून विभुत्व शक्तीचा भाव असन काय, अखंडोहम. सोपं. नाहीतर मी व्यापलोय, मी पसरलोय, असलं नको चिंतन. अशा अंतर्जल्पात अडकायचंच नाही आपल्याला. त्या शब्दातून आपल्याला आपल्या भाषेत रूपांतर करायचंय आणि स्वतःकडे यायचंय. काय चिंतन करायचंय, मी अखंड आहे, अभेद आहे, कोणीही मला खंडित करू शकत नाही. अशा रीतीने चिंतन केलं तर पर्यायामध्ये सुद्धा काय होते, अखंड पदाची अखंड काळ सदैव सुखाला प्राप्त होतो. म्हणून जाणून बघा, होते का जाणीव, मी अखंड आहे. आपल्या शब्दातनं जाणा, अभेद आहे, एकच आहे, अनंत शक्तिमय अशी एकच वस्तू आहे. किती सुंदर आहे. मग अशा रीतीने विभुत्व शक्ती सांगितल्यानंतर पुढे आता सांगतात सर्वदर्शित्व आणि सर्वज्ञत्व शक्ती. आता सर्वदर्शित्व शक्ती आणि सर्वज्ञत्व शक्तीचे 2 चरण म्हणत आहोत. सब लोक और अलोक की सामान्य सत्ता देखता, हर द्रव्य गुण पर्याय को प्रत्यक्ष युगपद जानता. काय अभिमान आहे का? कशाचा अभिमान आहे स्वतःला? मी किती हुशार आहे, पंडित आहे. पण ह्याचा अभिमान आहे का? मी
सर्वज्ञ आहे, सर्वदर्शी आहे, ही शक्ती आहे माझ्यात. ही शक्ती कळाली. जसं एखाद्या काय वीर योद्ध्याला सांगतात ना, तुझ्यामध्ये काय ताकद आहे, तू शत्रूचा मुळा सकट नाश करू शकतोय, एवढं सामर्थ्य तुझ्यात. अशी शक्ती त्याला जागृत करतात आणि त्यामुळे तो प्रेरित होतो आणि ते विजय मिळवतो. मग इथं आचार्य सुद्धा सांगतायत कुठली शक्ती आहे, काय एवढ्या एवढ्या गोष्टी जाणायला बसलाय चिल्लर, 1 2 3 4, किती शक्ती आहे, सर्वाला जाणण्याची शक्ती आहे, सर्वाला पाहण्याची शक्ती आहे. आणि काय बसलाय हे सगळं घेऊन, मोबाईल इंटरनेट सगळं बघायला मिळेल का नाही, काही मिळणार नाही. म्हणून सांगितलं की काय आहे, तर ही सर्वज्ञ आणि सर्वदर्शी शक्ती सांगताना काय सांगितलं, तर चितिशक्ती झाली आहे, दुसरी झाली आहे ना, तर त्या चितिशक्तीचाच काय भेद केला, परत तिसरी शक्ती सांगितली, दृश्य शक्ती. म्हणजे चितिशक्ती सांगितली त्यातच येऊन गेली दृश्य शक्ती, पण आणखी विस्तारानं करून सांगितली. मग दृश्य शक्ती सांगितली, परत ती सामान्य केली आणि त्याचाच आणखी विस्तार सर्वदर्शित्व शक्ती सांगितली. आणि चितिशक्तीचा दुसरा भेद केला ज्ञानशक्ती, आणि त्या ज्ञानशक्तीचाच आणखी विस्तार करून सांगितलं सर्वज्ञत्व शक्ती. म्हणजे बघा चितिशक्तीच्या किती छटा दाखवल्या आचार्यांनी. चेतना, चेतना म्हणजेच काय, पाहणे, जाणणे, म्हणजेच काय, सर्वाला पाहणे, सर्वाला जाणणे, अशा वेगवेगळ्या छटा दाखवल्यात. असं अनेक रूप आहे. तर अशी विस्तारानं ही शक्ती सांगितलेली आहे. मग सर्वदर्शित्व शक्तीमध्ये काय म्हटलं भजनामध्ये, सब लोक और अलोक की सामान्य सत्ता देखता. सगळ्या लोक आणि अलोकाची सामान्य सत्ता, अस्तित्व पाहतो. सगळ्या लोक अलोकाचं सामान्य अस्तित्वाला पाहणारी सर्वदर्शित्व शक्ती आहे. मग सर्वाला पाहतो. परंतु आचार्य इथं जरी भजनात एवढं म्हणलंय, परंतु टीकेमध्ये आचार्यांनी स्पष्ट लिहिलंय, काय सांगितलं, सर्व लोक अलोकाला त्याची सामान्य सत्तेला पाहत असताना, म्हणजे सगळ्या विश्वाला पाहत असताना, लोक अलोकाला पाहत असताना सुद्धा भगवान आत्मदर्शनमयी सर्वदर्शित्व शक्ती आहे. म्हणजे स्वतःला पाहतात. काय सांगितलं, भगवान लोक अलोकाला पाहत असताना त्याबरोबर ते लोक अलोक ज्या आत्म्यामध्ये झळकतायत अशा आत्म्याला पाहतात. आम्ही आतापर्यंत काय समजलं, सगळ्याला पाहणं म्हणजे सर्वदर्शी. सगळी ट्रिप करून आलो, इकडं तिकडं हिंडून आलो, मजा केली, काय फॉरेनला जाऊन आलो आणि काय घेऊन आलो ते काय बोलू नका, कोरोना घेऊन आलो. पण सर्वदर्शीमध्ये असं होणार नाही. सगळं पाहिलं म्हणून काय कोरोना बिरोना येणार नाही, टच पण करणार नाही. मग काय सांगितलं, सगळ्याला लोक अलोकाला पाहतात, तरी त्याला पाहत असताना स्वतःच्या आत्म्याला पाहतात. आत्म्याला पाहतात हे सर्वदर्शित्वामध्ये घटवायचे मुख्यतः. सगळ्याला पाहतात हे स्थूल बुद्धिवाल्या जीवांना प्राथमिक अवस्थेत सांगितलं, पण ते सगळ्याला पाहत नाहीत. सगळ्याला पाहणाऱ्या अशा आत्म्याला पाहतात. स्वतःला पाहणं म्हणजेच सर्वदर्शित्व आहे. आणि सर्वज्ञ शक्तीमध्ये काय सांगितलं, हरद्रव्य गुणपर्यायको प्रत्यक्ष युगपत जानता. प्रत्येक द्रव्य गुण पर्यायाला प्रत्यक्ष आणि कसं एकाच वेळेस जाणतात. बघा, मग सगळ्या लोक अलोकाला जाणत असताना सुद्धा इथं पण कसं लावायचं, सगळ्या लोक अलोक ज्या ज्ञानामध्ये झळकतंय अशा आत्म्याला ते जाणतात. म्हणजे सर्वाला जाणणं म्हणजे सर्वज्ञ नाही, सर्व ज्याच्यामध्ये जाणलं गेलं अशा ज्ञानाला जाणणं, आत्म्याला जाणणं म्हणजे सर्वज्ञत्व आहे.
आणि हे सर्वज्ञत्व जिथं पाहिल तर तिथं खरी भगवंतांची महिमा येईल. सर्वाला जाणते हे आपले एक समजण्यासाठी सांगितलं आपल्याला. म्हणजे किती त्यांची ज्ञानाची महिमा आहे. पुढे ती स्वच्छत्व शक्ती सांगणार आहेत आता. ते समजण्यासाठी सांगितलंय, परंतु ते काय करतायत, सर्वाला जाणणाऱ्या अशा आत्म्याला जाणतायत. आत्म्याला जाणतायत. आत्म्याला पाहणं हेच सर्वज्ञ आणि सर्वदर्शीपणा आहे. कारण आत्मा जाणला म्हणजे त्याच्यामध्ये सगळं जाणलं गेलं ना ऑटोमॅटिक. कारण आत्म्यामध्ये सगळं झळकते. म्हणून जो आत्म्याला जाणतो तो सर्वाला जाणतो. म्हणून त्याला म्हणलं ना, श्रुत केवली म्हणलं, समयसारमध्ये म्हणलं ना, ज्ञानच आत्मा आहे. म्हणून जो आत्म्याला जाणतो त्यांनी सर्व द्वादशांगाला जाणलं. म्हणून तो निश्चय श्रुत केवली आहे. म्हणून सांगितलं की अशा रीतीने इतकी सुंदर सांगितली आहे की ही सर्वज्ञ सर्वदर्शी शक्ती. मग ह्या शक्तीचा विचार करायचा आहे. म्हणून आपल्याला बघा, भगवंतांना बघताना कशाची महिमा येते. शब्द तर एक सारखेच आहेत. काय, भगवान केवल ज्ञानी आहेत. आणि दुसरं सांगितलं सर्वज्ञ आहेत. सर्वज्ञ म्हणा किंवा अनंत ज्ञानी शब्द ठेवा जरा त्याच्या पुढं समजण्यासाठी. मग भगवान केवल ज्ञानी आहेत आणि भगवान अनंत ज्ञानी आहेत. दोन्ही एकच आहे. परंतु काय ऐकताना आपल्याला भगवंतांची महिमा येते. अनंत ज्ञानी, सर्वज्ञ, बापरे किती महान आहेत. म्हणजे अनंत ज्ञानाची महिमा येते, पण ते केवल ज्ञानी आहेत. गेले, हवाच गेले. काय केवल ज्ञान म्हणजे काय. केवल ज्ञानी म्हणजे काय. केवल ज्ञानी म्हणा किंवा अनंत ज्ञानी मध्ये काय सांगायचंय, ते जसं आहे तसं जाणतायत. सम्यक ज्ञानी आहेत. जसं आहे तसं जाणतायत म्हणून ते पूज्य आहेत. सर्वाला जाणतायत, अनंताला जाणतायत म्हणून ते महान नाहीत. किती जाणलं ह्याच्यावर मोठेपणा नाहीये. कसं जाणलं, जसं आहे तसं जाणलं तर महानता आहे. म्हणून भगवान सम्यक ज्ञानी आहेत. आणि ही सांगणारी सर्वज्ञ सर्वदर्शी शक्ती.